पालघर इलियास पठाण सर महाराष्ट्र राज्य 40+ संघटनेचे ते सचिव आहेत आणि सहसचिव आहेत जय पवार सर. चला चिरोबा कोण का परेशजी आपला एक्स्ट्रा मेंबर पाठवा प्लीज. परेशजी आपला एक्स्ट्रा मेंबर आपण नावं सांगत चला बॉलरची. तर पहिल्या क्रमांकाला षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार होतोय. परेशजी बॉलर नेम प्लीज. प्रशांत पहिला क्रमांकची षटक हातातोय. अनिल आणि प्रणय हे दोन बॅटर्स सुरुवात करतील. मैत्री पालघर संघ देखील चांगलाच संघ बांधणी करतोय. चला दोन बॅटर्स मध्ये त्याच्यामध्ये अनिल आणि प्रणय. स्ट्रायकर एंडला अनिल आपण पाहतोय, प्रणय नॉन स्ट्रायकर एंडला आहे. मैत्रीलाल पालघर या संघाची सुरुवात देताना 5 षटकांचा क्रिकेट आपण पाहतोय. आणि पशु आहेत प्रशांत यांचा सुद्धा मी लॉकडाऊनमध्ये इंटरव्ह्यू कव्हर केला होता. उत्कृष्ट अष्टपैलू खेळ सातत्याने त्यांचा आपण कित्येक वर्षांपासून पाहतोय आणि त्या 40+ कॅटेगरीमध्ये आता प्रशांत यांचा खेळ आपण पाहणार आहोत. तर ऑल द बेस्ट टीम चेरोबा कोनगाव, ऑल द बेस्ट टीम मैत्रीलाल पालघर. आनंद घेत आहेत आमचे रोहिदास मामा या क्रिकेटच्या खेळाचा, समालोचन कक्षाचा. चला मॅच ऑन. 20 मिनिटांचा कालावधी 4 षटकांसाठी, 5 षटकांसाठी 25 मिनिटं. चला मॅच ऑन. आणि पहिल्या क्रमांकाला षटक हाताळण्यासाठी प्रशांत आहे तयार. बाजूचं आहे गाव रानोळीच्या बाजूला कोण गाव. इनसाइड आउट खेळायचा होता. बॅटची एज पहिल्याच बॉलवर गोल्डन डकवर अनिल होतोय बाद. प्रशांतच्या खात्यात जाते विकेट. सुरुवात चांगली होते चेरोबा कोणगाव. झाल्या आणि ती फळाचीच्या स्वरूपात फलंदाज पहिला बाद झालेला आहे तो म्हणजे अनिल. आणि आता सुरुवात थोडीशी डळमळते मैत्री 11 पालघर संघाची. सुरुवातीला खूप जास्त महत्त्व द्यायचं असते. मुन्ना सर 3 षटकार खेचलेत. हां तुमची क्लिप येईल, व्हायरल होईल, सर्व ग्रुपवर आम्ही टाकू आणि टाकली पण tenniswicket.in सांगावं लागत नाही. लगेचच त्यांनी मुन्ना पठाण सरांची क्लिप्स बनवली. 3 षटकार जे खेचले होते आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर लवकरच ती तुम्हाला पाहायला मिळेल. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत मैत्री 11 पालघर या संघाकडून. सुहास येत आहेत. सुहास यांचा सडपातळ बांधा, त्यांचा फिटनेस, त्यांची ओळख आहे. आणि त्यानंतर त्यांचे ते आक्रमक फटके, हवाई फटके आपण सातत्याने पालघरमध्ये पाहतोय. हुक करायचा होता प्रयत्न, बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. एखाद्या वेळेला 2 धावात बदलायचा प्रणयचा नकार येतोय. प्रणय लेदर क्रिकेट खेळलेत, अजूनही खेळत आहेत आणि सातत्याने पालघर जिल्ह्यामध्ये त्यांचा खेळ आपण पाहतो. नेट्समध्ये ते असतात. पालघर जिल्हा 40+ प्रीमियर लीग ही सुद्धा आपण मागच्या वर्षी पाहिली. केवलजी पाटील जे अध्यक्ष आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करतोय. म्हणजे 40 वर्षांवरील जवळपास 16 संघ त्या स्पर्धेत खेळतात. म्हणूनच पालघरचं क्रिकेट किती विकसित आहे त्याची प्रचिती आलेली आहे. आणि बघा लगेचच मैदानाच्या आतमध्ये प्रणयचा हा येतोय एक झंझावती षटकार. धावसंख्या पोहोचते थेट 7 वर. तो अनुभव तुम्हाला मिळतो. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होतं. ऑन साईडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हॉरिझॉन्टल स्ट्रोक्सवर जास्तीत जास्त भर दिला जातोय विथ बॅट. या एका धावेला आपण नोंद करूया स्कोरशीटवर. एका धावेने धावफलक जातोय तो म्हणजेच 8 वर. आज आपण उच्चांक पाहिलेला आहे. 3 आकडी धावफलक पाहिलेला आहे तो म्हणजेच भूमी 11 शहापूर या संघाकडून खेळत असताना.
ड्राईव्ह केलंय बॉलला इनसाइड आउट, जास्त एलिव्हेशन नव्हतं, बॅटच्या टोला कनेक्शन, मिड ऑफला कोणी नाहीये, एक धाव होते पूर्ण, दुसरा धावायचे प्रयत्न, प्रणयचा कॉल आणि कॉल होईल पूर्ण. दोघांचं कॅल्क्युलेशन खूप चांगलं आहे प्रणय आणि सुहासचं, आणि प्रणय आणि सुहासचं खेळपट्टीवर थांबणं तितकंच महत्त्वाचं, कारण त्यांचा जो अनुभव आहे तोच अनुभव आता आवश्यक आहे मैत्री 11 पालघर या संघासाठी. अजूनही यानंतर इलियास पठाणसुद्धा तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. हो, संधी होती सुहासला, फुटवर तितकंसं जुळलं नाही, येतोय डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिलं षटक तर कोणगावनेच आपल्या नावावर केलेलं आहे. पहिल्या षटकात अनिललाच पहिल्या बॉलवर परतावं लागलं, पण त्यानंतर गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न प्रणय आणि सुहास यांनी केला. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करताना मैत्री 11 पालघर संघ पोहोचतोय 10 धावा 1 गडी बाद. आज स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे यांची पुण्यतिथी आहे आणि म्हणूनच त्यांच्याच आठवणी प्रित्यर्थ मागच्या 6 पर्वांपासून ही स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय राजेंद्रजी ठाकरे, माजी उपसरपंच पिंपळगर रांजोळी ग्रामपंचायत, तसेच सन्माननीय महेशजी ठाकरे, श्रीकृष्ण ग्राफिक्सचे प्रोप्रायटर. आपण जे मागे सगळे फ्लेक्स पाहतोय, जे बॅनर्स पाहतोय, ते डिझायनिंग पाहतोय, ती किमया आहे श्रीकृष्ण ग्राफिक्सची. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, विड्थ मिळाली, एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्ररक्षक होता, पॅरलल स्ट्रोक, प्रणय अनस्टॉपेबल, सिक्सर. ते मिळालं तर मग तुम्ही नशीबवान आहात. त्याचमुळे थोडा वेळ वाट पहा, पाऊस येईल, उद्याच्या दिवशी हजेरी लावेल. आपण उद्यासाठी अपॉइंटमेंट घेतलेली आहे पावसाची, तर उद्या नक्कीच पाऊस येईल. फुललेनचा बॉल, बॅटच्या टोला कनेक्शन, पुन्हा एकदा मिड ऑफला कोणी नाहीये, एक धाव वेगानं पळून पूर्ण केली. प्रणय थांबलेत आणि आता महेश सुहास सुद्धा थांबतायत. नवीन गोलंदाज आपण हरीश यांना पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. चिरोबा कोनगाव म्हणजेच भिवंडीतील हे सर्व खेळाडू तुम्हाला चिरोबा कोनगाव या संघात पाहायला मिळतात, कारण तालुकास्तरीय 40+ गट आपण खेळवतोय. चांगला बाउन्सर, कॉर्नर ऑफ द क्रीज, उंचीचा चांगला वापर गोलंदाज करतायत आणि अचूक दर्जाचा, अचूक उंचीचा तंतोतंत बाउन्सर हरीश पाटील यांच्या वतीने पाहायला मिळाला. जरी पहिल्या चेंडूवर षटकार आलाय, पण त्यानंतर डॉट बॉलने भरपाई ते करतायत. धावफलकर धावा आहेत मैत्री 11 पालघरच्या 17 धावा 1 गडी बाद. खूप जास्त बाहेर आहे लेगस्टम्पच्या, परत टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा, एक धाव वाढेल. चला, या पुढचा सामना खेळवला जाणार आहे शेळू माता वळ वर्सेस मेगा 11 वाघबीळ. दोन्ही कॅप्टन्सने टॉससाठी तयारीत राहायचं आहे. शेळू माता वळ वर्सेस मेगा 11 वाघबीळ. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आपण तो पाहणार आहोत. बी रेडी फॉर टॉस इन इनिंग ब्रेक. पॅची एज बॉल मागे, क्षेत्ररक्षक होते फ्लाय स्लिपला, स्टॉप तर झालाय बॉल, पण एक धाव मिळेल. एका धावेनं धावफलक जातोय 19 या आकड्यावर. 19 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. सिद्दीक सर, भिवंडीचं क्रिकेट किती प्रतिभाशाली आहे काल देखील आपण पाहिलं. काल तालुकास्तरीय 5 संघ भिवंडीचे खेळले आणि आज 40+चे आपण जवळपास 2 संघ पाहतोय. चिरोबा कोनगाव आणि शिळू मातावळ हे 2 भिवंडी तालुक्यातले संघ आपण आज पाहतोय. ठाण्याचा संघ आहे मेगा 11 वाघबीळ, पालघरचा संघ आहे मैत्री 11, त्यानंतर पुन्हा एकदा ठाण्याचा कनेक्ट 11 भांडूप आणि बॉलिंग ट्रॅकवर हरीश पाटील आहेत. सिल्वर आर्म्स ऑफ भिवंडी असं नाव सिद्दीक भावे सरांनी हरीशला दिलेलं आहे. मेयर कप 2007ला 22 विकेट्स जेव्हा घेतले होते तेव्हा सिल्वर आर्म्स ऑफ भिवंडी असं नाव हरीशला मिळालं होतं आणि हरीशने ते नाव टिकवलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय, पण त्यानंतर तितकीच चांगली वापसी हरीशच्या वतीने पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना मैत्री 11 पालघर संघाची धावसंख्या 20 धावा 1 गडी बाद. 20 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट.
एक प्रतिभावंत गोलंदाज, पण आता आर्यन भोईर हा व्यावसायिक क्रिकेटमध्ये चांगला खेळ करतोय. मनोज भोईर आलेत बॉलिंग ट्रॅकवर अराउंड विकेट. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल पंच केलंय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, बॉलवर पोचतील. एक धाव होते पूर्ण आणि सिंगल डबलने जास्त फायदा मैत्री 11 पालघर संघाचा होणार नाही. फायदा उचलायचा आहे तर मग मोठ्या स्ट्रोक्सवर जावं लागेल. मनोज भोईर बॉलला टर्न देण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे आणि तोच टर्न मनोज भोईर अराउंड विकेट. हो, पुन्हा एकदा पंच. टर्नचा अंदाज घेताना हातात आलेला झेल मात्र कंप्लीट करता आला नाही. या मिस्टेक्स सुधाराव्या लागतील, कारण जास्त काही मेहनत घेण्याची गरज नव्हती. व्यवस्थित चेंडूपर्यंत पोचले होते. कॅच ड्रॉप झाला. संधी मिळालेली आहे फलंदाजाला. सुहास आणि प्रणय. सुहास अजूनही तितक्या वेगाने खेळत नाहीये जितक्या वेगासाठी त्यांना ओळखलं जातं. एक बाजूले प्रणय यांच्या वतीने 2 षटकार आपण पाहिलेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉलचा टर्न चांगला आहे आणि एक चांगली शैली आहे. फॉलो थ्रू, त्यानंतर प्रॉपर बॉलिंग ट्रॅकवर त्यांची ती स्ट्राईड आणि त्यानंतर रिलीज ऑफ डिलिव्हरी, या सर्व गोष्टी अगदी अभ्यासपूर्ण मनोज भोईर यांच्या वतीने पाहायला मिळाल्या आहेत. समोर लेदर क्रिकेटपटू प्रणय घरत आहेत. थांबून खेळले, व्यवस्थित संपर्क बॅटर बॉलचा झाला नाही, त्यामुळे परतावं लागेल फलंदाजाला. धक्का दुसरा बसतोय मैत्री 11 पालघरला. फलंदाज बॅक टू पॅव्हलियन. सुहास परततील. डॉटिंग गौरव सावंत नक्की त्या बॅगमध्ये आहे काय? ती बॅग अगदी जीवाभावासारखी गौरव सावंत जपतायत. आज त्यांची पूर्ण टीम भिवंडीमध्ये आहे आणि एक टीम नवी मुंबईमध्ये स्पर्धा कव्हर करते. प्रेक्षकांसमोर चांगलं क्रिकेट आपण नेहमीच पाहत आलेलो आहोत. तर इलियास पठाण जे महाराष्ट्र राज्य 40+ संघटनेचे सचिव आहेत आणि या संघटनेने आतापर्यंत 22 संघ जमा केलेले आहेत, राईट जय सर? आणि सर्व संघांना एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम, स्पर्धा खेळण्याची संधी देण्याचं काम ही संघटना सातत्याने करणार आहे. ज्या संघटनेत कर्नाटकचा संघसुद्धा 40+चा जॉईन झालेला आहे. ऑस्टमच्या बाहेरचा बॉल, बॅट फेकली होती जणू काही. बॉल ऑस्टमच्या खूप जास्त बाहेर. वाईट बॉलचा इशारा. एक धाव मिळेल मैत्री 11 पालघरला. धावसंख्या पोहोचते 23 या आकड्यावर. प्रणयकडे ती स्ट्रॅटेजी आहे, प्रणयकडे तो पेशन्स आहे, पण 5 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये पेशन्सला थोडं बाजूला ठेवून खेळायचं आहे. ऑनसाईडला आडव्या बॅटने खेळले. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्पेलला पाठलाग करतात. बॉलचा त्या ठिकाणी आउटफील्ड फास्ट आहे, त्याचमुळे बॉल नाही थांबणार. बॉल सीमारेषा पार. ज्या स्ट्रोकची आवश्यकता होती तो स्ट्रोक मिळतोय. चौकार. बॅकफुटला गेले. स्लॅश करायचा प्रयत्न. बॉल थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक बॉलचा करतोय पाठलाग. जोपर्यंत बॉल सीमारेषेच्या बाहेर जात नाही या मैदानावर पळावं लागेल, कारण आउटफील्ड स्लो आहे. मिळतात या 2 धावा. 2ची वाढ आणि धावसंख्या जाते 29 या आकड्यावर. 29 रन्स ऑन बोर्ड. आणि अशा पद्धतीनं अजूनही तीन षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते झालेली आहे 29. 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 29. मनूच्या षटकामध्ये 9 धावा मिळालेल्या आहेत मैत्री 11 पालघरला. आताच तो वेग द्यावा लागेल धावफलकाला. पिवळा कंदील देऊन चालणार नाही, हिरवा कंदील देणं आवश्यक होऊन बसलेलं आहे. नाहीतर मग प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावर चाल करून जाईल. आणि अजूनही 12 ऑपॉर्च्युनिटीज मैत्री 11 पालघर या संघाकडे आहेत आणि त्या 12 संधींवर कमीत कमी 5 स्ट्रोक्स येणं आवश्यक होऊन बसलेलं आहे. तरच एक सन्मानजनक धावसंख्या आपण म्हणू शकतोय. या मैदानावर चांगल्या हायस्कोरिंग मॅचेस चेस झालेल्या आहेत आणि त्यासमुळे त्याच गोष्टीची दक्षता मनात ठेवत असताना मोठ्या पटकांसाठी प्रयत्न करावे लागेल. बॅटची एज
फॉलो थ्रूमध्ये स्वतः हरीश पोहोचतायत. हरीश पाटील. फिटनेस खूप महत्त्वाचा असतो कुठल्याही क्रिकेटपटूसाठी. गोलंदाजी करताना तो तर खूप जास्त महत्त्वाचा. जितका तुमचा रनअप आहे तितका तुम्ही व्यवस्थित वेग, पिचिंगवर लक्ष देऊ शकता चेंडू हाताळताना. हरीश पाटील जरा मोठा रनर त्यांचा. ऑन साईडला पुल करायचं होतं क्षेत्ररक्षक. डीप मिड विकेटला बॉलवर पोहोचतील. सिंगल होईल. पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल कारण आता ती गरज आहे. इलियास यांच्या वतीनं तो प्रयत्न साथ देतोय फलंदाज प्रणयला. प्रणयचा स्ट्राईक रेट चांगला आहे आणि आता एअर स्ट्राईक करण्याची गरज येऊन ठेपलेली आहे. चला यापुढचा सामना शेळूमाता वळ वर्सेस मेगा 11 वाघवी. दोन्ही कॅप्टन्सचा टॉससाठी तयारीत राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. धावसंख्या 31, 2 गडी बाद. जामबारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रणय घरची पाहायला मिळाले. वन मॅन शो. त्याच्या डावातला हा तिसरा षटकार. सिक्सर. प्रणय घरच्या बॅटमधून मैत्री 11 पालघर या संघाला मिळालेला आहे. धावसंख्या जाते 37 वर. 37 रन्स ऑन बोर्ड. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरचा बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल होते. पूर्ण दुसऱ्या धावेचे प्रयत्न. इलियास पठाण यांनी देखील आता वयाला हरवण्याची शपथ घेतलेली आहे आणि ते देखील वेगानं पळत आहेत. आपल्या संघासाठी कॉन्ट्रीब्यूट करत आहेत. जरी विथ बॅट त्यांच्या वतीने योगदान अजूनही तितकं आलं नाही आहे. फक्त 6 धावांचं योगदान आलं आहे. पण सह खेळाडू म्हणून ते देखील चांगलाच रनअप मेंटेन करतायत आणि एका धावेला 2 धावांमध्ये बदलण्यासाठी आपल्या साथीदाराला सहकार्य करतायत. 2 गडी बाद 39 धावा. 2 चेंडूचा खेळ बाकी. खूप जास्त बाहेरचा बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव वाढेल. वेलकम. सरंगावचे उद्योगपती सन्माननीय विशाल पाटील यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे आणि सोबतच राजेश पाटील साहेब देखील या स्पर्धेनिमित्त हजर झालेले आहेत. सन्माननीय हितेशजी पाटील आपला सुद्धा सहर्ष मनपूर्वक स्वागत. लॉंग ऑनला झेल आणि आता प्रणय घरत होतोय फेल. विकेट डाऊन. धक्का तिसरा. मैत्री 11 पालघरला. वर्क्स वी मेक इट वर्क्स आणि 55 नंबर आहे. जर कोणाची बॅग ती असेल समालोचन कक्षातून घेऊन जायची आहे. हिरव्या रंगाची बॅग आहे. वी मेक IT वर्क असं त्यावर लिहिलेलं आहे. तर आपण आपली बॅग ओळख पटवून घेऊन जायची. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. जे आलेत काहीतरी करून जात आहेत. षटकार खेचलेला आहे. हेमकांत सातपाटी. विशालदादा पाटील जे उपसरपंच आहेत सारंगावचे त्यांचं आगमन झालेलं आहे. सोबतच सन्माननीय राजेशी पाटील देखील उपस्थित आहेत आणि सन्माननीय हितेजी पाटील देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही सन्माननीय राजेंद्रजी ठाकरे आणि सन्माननीय महेशजी ठाकरे तसेच जय हरी क्रिकेट संघ रांजोळे यांच्या वतीने करतोय. सोबतच त्या ठिकाणी अक्षयजी पाटील, आतिशजी पाटील आणि विवेकजी पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. सर्वांचं, सर्व मान्यवर मंडळींचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. नवीन गोलंदाज मार्कवर येत आहेत. पिंटू आहेत का? बॉलिंग ट्रॅकवर पिंटू आपण पाहतोय. हेमकांत ज्यांचा आपण खेळ आपण पाहिला या सातपाटी या गावासाठी खूप चांगला खेळ हेमकांत अजूनही देतात रेग्युलर फॉर्मॅटमध्ये, ज्यांच्या वतीनं मागच्या षटकार शेवटच्या चेंडूवर आपण षटकार पाहिला.
इलियास स्ट्रगल करतायत, स्ट्राईक रोटेट करण्याचा निर्धार मनात ठेवतायत, स्ट्राईकवर हेमकांतला आणतायत कारण तीच गरज आहे हेमकाची स्ट्राईकवर असण्याची. लेग बायची एक धाव मिळते, एका धावेची वाढ होते आणि धावसंख्या पोहोचते आता डॉट्सवर डॉट या ठिकाणी पाहायला मिळतात आणि पिंटू शेवटच्या षटकाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने उचलत आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. हेमकांतकडे कॅपॅबिलिटी आहे, कॅपिटलाइज करण्याची धमक आहे, पण धीम्या गतीच्या बॉलला कसं खेळायचंय ते मात्र व्यवस्थित ओळखू शकले नाही. चेंडूची गती पिंटू यांनी काढली होती. मास्टर्स क्रिकेट हे स्ट्रॅटेजी क्रिकेट म्हणून ओळखलं जाते आणि ती स्ट्रॅटेजी आता गोलंदाजाची कामी येते. आतापर्यंत एकही धाव त्यांनी खर्च केली नाही आहे या षटकामध्ये आणि 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या अगोदर 2 निर्धाव षटकं आपण या स्पर्धेत पाहिलेली आहेत. एक किशोर मुरकादम आणि एक ऋतिक पाटील. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सीधी बॅट, नो बकवास. हेमकांतच्या बॅट मधून मिळतोय हा षटकार. धावसंख्या 50च्या पार, सिक्सर. हेमकांतचा पाहायला मिळतोय. पाय जखडून खेळले आणि त्याच संधीचा फायदा उचलला. पाय चेसणारा यॉर्कर ऑफस्टंपच्या बाहेरचा. शेवटचा पिंटूचा बॉल. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या मैत्री 11 पालघरची झालेली आहे. 3 गडी बाद 53 धावा जिंकण्यासाठी चेरोबा कोनगाव या संघाला पूर्ण करावे लागतील. 30 चेंडूंमध्ये 54 धावा, 30 बॉल्स अँड 54 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला करूया टॉस. शिळूमाता वळ वर्सेस मेगा 11 वाघबीळ. आणि मेगा स्पोर्ट्स वाघबीळ. चला मेगा दादा आपण या टॉससाठी आपण लगेच टॉसची प्रक्रिया पूर्ण करतोय. शिळूमाता वळ संघाचे कॅप्टन आलेले आहेत. सन्माननीय विशालजी पाटील उपसरपंच सारंगाव तसेच सन्माननीय राजेशजी पाटील आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल आपण घेणार आहोत. चला ठाणे संघ कॅप्टन येऊ द्या. या ठिकाणी शिळूमाता वळ संघाचा कॅप्टन रेडी आहे. मेगा दादा चला या प्लीज टॉससाठी लगेच प्लीज ज्ञान टॉससाठी पाठवा कॅप्टनला. केतनजी या. आपण या नाही तर डिसिजन विचारून घ्या कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस झाला पाहिजे. या लगेच या. विशालदादा पाटील आणि राजेशदादा पाटील या. क्रिकेटसाठी नेहमीच समर्पण भिवंडीचं राहिलेलंच आहे आणि त्याचमुळे प्रत्येक यशस्वी आयोजकांच्या मागे या सर्व मित्रमंडळींचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. तर आपण टॉस करूया. मेगा 11 वाघबीळ वर्सेस शिळूमाता वळ. चला टॉस होतोय. दोन्ही कॅप्टनला आपण माहिती देतोय. फक्त एक बीमरचा रिव्ह्यू आहे, बाकी कुठलाच रिव्ह्यू तुम्हाला मिळणार नाही. LBWने आउट देता येणार नाही. कंपल्सरी चेस आहेत. एका गोलंदाजाला 2 षटकं मिळतील. ओके. LBW आउट अपील आपण करूच नका कारण तसं आउट नाही. फक्त बीमरसाठी एक रिव्ह्यू आहे. क्या सर. तर हेड ऑर टेल असा कॉल द्यायचा आहे. तर कॉल कोण देईल. चला हेड इज अ कॉल. शिळूमाता वळ टेल. नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजेच मेगा स्पोर्ट्स वाघबीळ. धन्यवाद राजेश दादा. धन्यवाद विशाल दादा. आपण आदरपूर्वक व्यासपीठावर शोभू शकता. धन्यवाद विशाल दादा. धन्यवाद राजेश दादा. कारण या गोष्टी आम्हाला खूप प्रेरित करतात की आम्ही जे काय करतोय इंटरव्ह्यूज वगैरे आपण त्याची दाद घेत आहेत. धन्यवाद. तर नाणेफेक जिंकलेले आहे मेगा स्पोर्ट्स वाघबीळ ठाणे. निर्णय काय असेल. चेस करू. क्षेत्ररक्षणाचा निर्णय आपण घेतलेला आहे. आतापर्यंत सीझनमध्ये रबरबॉल क्रिकेटमध्ये आपला संघ कसा खेळतोय
आणि अपेक्षा काय आपल्या संघाकडून? ठीक, चांगला खेळतोय, बघू आता परफॉर्मन्स करू. बघा हे इतके कमी बोलतायत, त्यांना आता तुम्ही या इनिंग नंतर जेव्हा खेळताना पाहाल तेव्हा समजाल ते काय खेळतात. तर आपण पुन्हा एकदा येऊया शेळूमाता वळ या संघाच्या कॅप्टनकडे. फलंदाजी करायची आहे. या अगोदर देखील ठाकूरपाडा संघाकडून ग्रामीण क्रिकेट आपण खेळलेला आहात, तर या मैदानाबद्दल आणि आपण रोज या स्पर्धेत येत आहेत, तर या आयोजनाबद्दल काय सांगा? आयोजन तर खूप छान केलेलं आहे आणि महेशला आम्ही धन्यवाद देतो की त्याने आम्हाला इथे खेळाची मुभा दिली म्हणून. तुमचा खेळच तसा आहे, मग तुम्हाला तर संधी मिळणारच आहे. तर नाणेफेक जिंकलेले आहे मेगा स्पोर्ट्स वाघबीळ ठाणे. नाणेफेक जिंकताना क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि फलंदाजी करायची आहे शेळूमाता वळला. दोन्ही संघात शुभेच्छा आणि जेव्हा थेट समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी सज्ज आहेत भिवंडीची आन बान शान सन्माननीय सिद्दीक बाबे सर. स्टे ट्यून ऑन tenniscricket.in. धन्यवाद मनीष पाटिल. 54 का लक्ष्य रखा है. मैत्री 11 पालगढ़ ने चिरोबा स्पोर्ट कोन के सामने. स्वागत है आप सभी का. आप देख रहे लेट नित्यानंद ठाकरे चषक 2024. मानसून क्रिकेट के रंग महेश ठाकरे, राजेंद्र ठाकरे और राजनोली स्पोर्ट्स के संग. खेल की शुरुआत होने जा रही है. दोनों ओपनर्स चिरोबा कोन के आ चुके. 54 का लक्ष्य है. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाइक. आज एकता मिसाइल प्रशांत खेल रहे हैं. सिल्वाराम्स ऑफ भिवंडी हरेश पाटिल खेल रहे हैं. एकता वंडर ऑफ भिवंडी दिनेश भुईर वन ऑफ द क्लास प्लेयर. जितनी भी इस खिलाड़ी के टेक्निक की सराहना की जाए वो कम है. दिनेश भुईर जैसा कंप्लीट टेक्निक बैट्समैन उनके बाद बहुत कम नज़र आता है. आज मोस्ट इकोनॉमिकल बॉलर मनोज भुईर को भी आपने देखा. 54 का लक्ष्य पिंटू पाटिल को देखा. 54 का लक्ष्य और गेंदबाजी की शुरुआत मैत्री 11 पालगढ़ की तरफ से इस वक्त करने जा रहे. अनंता भी आ चुके हैं. अनंता आपका भी हार्दिक स्वागत है. गेंदबाजी के लिए अनिल सामना करेंगे जगदीश नाइक. 54 का लक्ष्य चिरोबा स्पोर्ट कोन के सामने. कप्तान परेश महाजन ने टॉस जीता और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया. भिवंडी क्रिकेट के तारे सितारे सब नजर आ रहे हैं. ओह क्या गेंद थी, काफी घूमी थी. टर्न एंड बाउंस. कमाल की गेंद अनिल की. अनिल फिर से अच्छी गेंद. क्रॉस बैटेड खेलना चाहते थे, गेंद पीछे निकल गई है. 2 रन पूरे किए बल्लेबाजों ने. नाइक का खाता खुला. कुल स्कोर चिरोबा कोन का 2 रन बिना किसी विकेट के. बॉलिंग बहुत जबरदस्त कर रहे अनिल. काफी घुमाव भी मिल रहा है उनको. नंदू पाटिल हमारे बीच में वेलकम. बहुत बड़ा नाम वाकबिल का. फिर से घूमिए गेंद. अब की बार वाइट. नंदू पाटिल आपसे निवेदन है मंच पे आपको आना है. अभी रबर क्रिकेट का एक बड़ा शो नंदू पाटिल और सचिन कदम का हमने देखा था. अनिल इस मरतबा हुक कर दिया है. गेंद आसमान में है. फील्डर नहीं पहुंच पाए. गेंद पीछे सरक रही है. 2 रन पूरे किए जगदीश नाइक ने. 4 पे पहुंचे नाइक.
कुल स्कोर को पहुंचा दिया चिरोबा कोन के 5 रन बिना किसी विकेट के 54 के लक्ष्य का पीछा कर रही है 5 ओवर में। अनिल फिर अच्छी गेंद, फिर बीट किया बैट्समैन को, लाजवाब बॉलिंग। स्विंग करने की कोशिश, फिर जगदीश नाइक कठिनाइयों में। क्या बॉलिंग हो रही है इस वक्त अनिल की जानिब से। कंटेन बैट्समैन कीप एंड क्वाइट। अनिल कुठल्या प्रकारची ढील देताना दिसत नाही, चांगली गोलंदाजी, कंट्रोल गोलंदाजी करताना आणि थोडासा संघर्ष करताना आपण पाहतो वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक, नाईक विरुद्ध टाईट गोलंदाजी। शिकंजा कसा है वहां पर, छोटी गेंद इस मरतबा मिसकी हुक है, लेकिन फिर खिलाड़ी पहुंच नहीं पाए। गेंद जाएंगी डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। शॉट में नहीं था दम, लेकिन रन ज्यादा मिलते हुए। नशिबाचे चौकार आपल्याला पाहायला मिळते, नशिबाची साथ कुठेतरी या संघाला लाभताना। धावसंख्या 9। एक ओवर की समाप्ति, रन बने 9, बचे हुए 4 ओवर में 45 रन चाहिए चिरोबा स्पोर्ट्स कोन को। आपण सामना पाहतोय मैत्री 11 पालघर विपक्ष चिरोबा कोंडगाव या दोन संघामध्ये। आव्हान आहे ते 54 धावांचा करताना 53 धावा पालघर संघाने पहिल्या इनिंग मध्ये धावफलकावर कुठून काढले होते आणि 54 धावांचं लक्ष्य इथे मध्ये ठेवले गेलेले आहे। वाकबिल को आप एक्शन में देखेंगे अगले मैच में। नंदू पाटिल बहुत ही खतरनाक ऑलराउंडर हैं। रबर में भूल गया हमको। पहली गेंद बैकफुट पे के पंच किया विद द स्पिन, वाइडिश लॉन्ग ऑफ पे गेंद पहुंची है। 2 रन बना लिए बल्लेबाज दिनेश भुईर ने। बहुत ही स्ट्रॉन्ग जोन है दिनेश भुईर का, कवर, एक्स्ट्रा कवर, कंप्लीट टेक्निक बैट्समैन है। गेंद की मेरिट पे बल्लेबाजी करते हैं। अगदी बरोबर, तंत्रशुद्ध फलंदाजीमध्ये दिनेश भोईरचं नाव देखील अव्वल घेतलं जात आहे। पटेल अंपायर और विकेटों के बीच में से वेंकटपति राजू जिस तरह गेंदबाजी करते थे, दिनेश को बैकफुट पे गए, फोर्स किया हवा में, फील्डर नहीं पहुंच पाएंगे, अब जाकर पहुंचे, लेकिन जगदीश ने दूसरा रन नहीं लिया है। हालांकि वहां दूसरा रन था। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ चिरोबा स्पोर्ट कोनगांव का 12 रन बिना किसी विकेट के, 12 विदाउट लॉस। लग रहा है ये मुकाबला बहुत ही कट टू कट जाएगा। इस तरह की बॉलिंग मैत्री 11 पालघर भी कर रही है। अगदी बरोबर, आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे। आगे ब्लैक डायमंड ऑफ दापोडे राजन पाटिल। फॉर्मेट कोई भी हो, परफॉर्मेंस हमेशा अच्छा। और राजन अगले मैच में गेंद को साजन भेजेंगे। इस मरतबा तेज गेंद थी, परिवर्तन के तौर पे आम गेंद की थी। पीठ में वहां पर बैकफुट पे पुल करना चाहते थे जगदीश नाईक। पूर्णपणे संघर्ष करताना आपण बघतो जगदीश नाईक याला। पटेल इस मरतबा कड़क और बेधड़क, टिपिकल वंडरफुल
स्ट्रोक फ्रॉम वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक, स्विंग किया ऑन साइड में 6 रन. पहिला ब्लास्ट आपण पाहतोय वंडर ऑफ भिवंडी, वंडरफुल फटका खेळताना आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे फटका किती जागेवरून खडे खडे हा फाडलेला स्टँड अँड डिलिव्हर. आड़े बल्ले से खेला था लेकिन क्लीन एंड नीट पिकअप, 6 रन, ह्यूज हिट. स्कोर उछलता हुआ पहुंचा है 18 रन. पहिला फटका आपण पाहतो आत्मविश्वासाने खेळला गेलाय जगदीश नाईकच्या बॅट मधून. लेफ्ट आर्म राउंडी स्टम्प्स, नाइक को फिर गेंद को उछाला है और फिर गेंद बाउंड्री के बाहर 6 रन. देखिए जगदीश नाइक ने जब टेनिस क्रिकेट खेला तो हमेशा एक सिक्सर तो कभी नहीं लगाया. मेयर कप 2016 में डॉक्टर 11 का जुलूस निकाल दिया था आणि शतक मारण्याचा विक्रम त्या सामन्यामध्ये त्याने केला होता. 24 रन बिना किसी विकेट के, पलटवार चेरोबा कोन का. क्रीज के अंदर जाके खेला, ऑन साइड में 1 रन आता हुआ स्कोर में. रन बने 25. अब पलटवार चिरोबा स्पोर्ट कोनगांव का 25 रन बिना किसी विकेट के, 25 विदाउट लॉस. 25 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 54 लक्षाचं पाठलाग चिरोबा कोणगाव भिवंडी संघ करतोय. बचे हुए 3 ओवर में यहाँ से 29 रन चाहिए. 18 चेंडू आणि 29 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे चिरोबा कोणगाव संघाला सामना जिंकण्यासाठी. हालांकि आने वाले बल्लेबाजों में लंबा खेप है बल्लेबाजी का. आप देख रहे हैं लेट नित्यानंद ठाकरे चषक 2024, मानसून क्रिकेट के रंग महेश ठाकरे, राजेंद्र ठाकरे और राजनोली स्पोर्ट्स के संग. आज मित्रांनो स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे आपल्यामध्ये नाहीत, त्यांची पुण्यतिथी आणि त्यांचं पुण्यस्मरण नक्कीच आपण करूया. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून ही स्पर्धा नक्कीच त्यांचे बंधू माजी उपसरपंच राजेंद्र ठाकरे आणि श्रीकृष्ण ग्राफिकचे प्रोप्रायटर महेश ठाकरे जाहीर क्रिकेट संघ राजनोली यांच्या माध्यमातून आपल्याला प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी पाहायला मिळतोय. 2 ओवर की समाप्ति, रन बने 25 बिना किसी विकेट के. गेंदबाजी में अनिल को कंटिन्यू रखा है. पहले ओवर में बहुत कसी हुई गेंदबाजी की थी. सामना करेंगे वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाइक, 2 सिक्सर लगा चुके हैं. बहुत ही ताकतवर शॉट्स खेलते हैं. एकता मिसाइल प्रशांत बहुत अच्छे ऑलराउंडर हैं. इस मरतबा छोटी गेंद थी, मिसकी हुक शॉट है. बहुत बढ़िया कोशिश, बहुत मुश्किल अवसर था, हाफ एंड टफ चांस. 2 रन पूरे किए बल्लेबाजों ने. आज चांगला प्रयत्न, अगदी प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती. हा झेल घेण्यासाठी झेल अवघड होता, मात्र प्रयत्न चांगले पाहायला मिळाले होते. तोपर्यंत संधी होती फलंदाजाला 2 धावा पूर्ण करण्याची. देखिए दिनेश भोईर का टेनिस रिकॉर्ड मैं आपको इस गेंद के बाद बताऊंगा. ओ बढ़िया गेंद, कटर थी. एक इनिंग में 9 चौके लगाने का उनका रिकॉर्ड था. वो अल्पेश चौधरी ने तोड़ा था एमएलए ट्रॉफी में 10 लगा के, और उसको तोड़ा सूरज केने ने वडगर में 14 चौके लगा के. अच्छी गेंद, कमाल की बॉलिंग हो रही है. अनिलची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कुठल्या बाईकची ढील दिली जात नाही, कंट्रोल गोलंदाजी करताना आपण पाहतोय. देखिए अनिल बिल्कुल बल्लेबाज के आगे से सामने से गेंदों को घुमा रहे हैं. यही कारण है कि बल्लेबाज ना पूरी तरह बैकफुट पे जा रहा है ना फ्रंट फुट पे आ रहा है. अनिल फिर नील, अनिल ने फिर नील किया, डॉट गेंद. अनिलने पहिल्या षटकामध्ये देखील जगदीश नाईक विरुद्ध टाईट गोलंदाजी केली होती आणि तेच सातत्य इथे देखील पाहायला मिळते. अनिल याची यावेळी देखील टाईट गोलंदाजी. पलटवार होता हुआ, फिर वापसी होती हुई मैत्री पालगर की. बॉल अराउंड दी लेग्स, पहला विकेट. पूर्णपणे एष्टा खुल्या सोडून खेळण्याचा प्रयत्न होता. हे रिप्ले मध्ये देखील आपण पाहूया कशा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला होता जगदीश नाईक याने.
खरं तर अनिल विरुद्ध थोडासा संघर्ष करत होता. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे एष्ट्या खुल्या सोडल्या होत्या. यू मिस आय डेफिनेटली हिट. फलंदाजाने एष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने त्या एष्ट्या वाकवल्या. ये मैच हर ओवर में बदल रहा है. अब मैच बराबरी पे आ चुका है क्योंकि यहाँ से अभी भी आधे रन चाहिए, जबकि गेंदें बची है केवल 13. 13 में 27 चाहिए. पलटवार किया अनिल ने, पलटवार किया है मैत्री 11 पालगढ़ ने. न्यू बॅटर मारता क्या न करता पिंटू पाटील हार्ड हिटर आता मात्र वन डाऊन पोझिशनला पाठवला गेलेला आहे. भिवंडी तालुका क्रिकेट का रिकॉर्ड पिंटू पाटिल के नाम है. एक ओवर में 49 रन बनाए थे चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे कैरेबियन प्रीमियर लीग में. चाविंद्र विरुद्ध त्यांनी हा कारनामा केला होता. यस, मोनिस गेंदबाज थे और उसकी कमेंट्री लेट कमेंटेटर इफ्तिकार अहमद ने की थी. उनका मैं साथ निभा रहा था. पिंटू पाटिल. प्रेरणा गुप्ता ने इन्हें पीटू पाटिल भी कहा था बाली ट्रॉफी 2018 में. अच्छी गेंद, इनको भी बीट किया. क्या कमाल का ओवर है. तालियां होना चाहिए अनिल के लिए. अनिल याने आपली 2 षटके पूर्ण केली आहेत. 2 षटकामध्ये फक्त ना फक्त 11 धावा खर्च करून एक महत्वाचं विकेट जगदीश नाईकचा प्राप्त केलेला आहे. अब दिनेश भुईर को अपने हाथ खोलने होंगे क्योंकि 2 ओवर में 27 चाहिए. 27 3 ओवर में हुए. कहाँ पे मैच खड़ा था और कहाँ लाके खड़ा कर दिया है अनिल ने. 2 षटकामध्ये 3 षटकामध्ये 27 आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये बरोबर 27 धावांची आवश्यकता आहे. या जोडीवर पूर्णपणे आता मदार असणार आहे. एका बाजूला आपण पाहतोय पिंटू पाटील तर दुसऱ्या बाजूला दिनेश भोईर. कमाल की बॉलिंग की अनिल ने. देखना है कि आप गेंदबाजी किसके हाथ में दी जाती है. समय में कॉपरेट करे मैत्री पालगढ़. अगला मैच भी 5-5 ओवर का है. उसके बाद 2 मैचेस 4-4 ओवर के रहेंगे. हालांकि पीके एंड सन्स डोंबिवली आखिरी पायदान पे पहुंच चुकी है. अगले मैच की विजेता टीम और इस मैच की विजेता टीम मैच नंबर 6 खेलेंगी और मैच नंबर 7 चोटी की लड़ाई. संदीप को गेंदबाजी दी गई है. सामना करेंगे दिनेश भोईर. दिनेश भोईर के पास मौका है. हालांकि ग्राउंड शॉट के बहुत माहिर है लेकिन उड़ाना होगा. ये देखिए अच्छा ऑन ड्राइव. 1 रन बना. पिंटू की कॉलिंग. 2 रन पूरे. 11 गेंदे 25 रन चाहिए. आज चांगली रनिंग बिडिंदू विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. चांगली कॉलिंग देखील पाहायला मिळाली होती. संदीप 11 गेंदों में 25 रनों की आवश्यकता है चेरोबा स्पोर्ट कोनगांव को. इस मर्तबा लोअर फुल टॉस गेंद थी. बल्ले के अंदर लगी है. किस्मत का साथ मिला है. गेंद वाइडिश फाइन लेग बाउंड्री के बाहर. 4 रन. नशिबाचा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावा कशा येवोत धावा येणं इथून महत्वाचं आहे. वेलकम बाउंड्री. स्कोर आगे बढ़ता हुआ 33 पे पहुंचा है. धावा येणं महत्वाचं आहे आणि धावा येत आहेत. वहां से वहां पहुंचा चंदू. संदीप सामना करेंगे दिनेश भोईर. 10 गेंदे. मैच जीतने के लिए जो रन चाहिए वो है 21. आज आप ओल्डी गोल्डी क्रिकेट देख रहे हैं.
जड़ में गेंद थी, बल्ले की टो से लगी, 1 रन आता हुआ। बहुत खूबसूरत गेंद, लेग बाय का इशारा। अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते। धावसंख्या LBW नहीं है, लेग बिफोर विकेट नहीं है, वरना 100% प्लम LBW थे वहां पर। 34 धावा। स्विंग एंड मिस, क्या बॉलिंग हो रही है। अब दबाव पूरी तरह से बढ़ चुका है क्योंकि 8 गेंदें बची है और 8 गेंदों में 21 रन चाहिए। कौरव मरोची स्थिती आता मात्र चेरोबा कोंडगाव संघासमोर येऊन ठेपलेलं आहे। डू ऑर डाय सिच्युएशन। संदीप पिंटू पाटिल को स्विंग कर दिया है, भिंगड़ी है, 6 रन। पिंटू का परफेक्ट का शॉट आपण पाहतोय। पीपी फॅक्टर काम करताना मौके पे छक्का, ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका आपण पाहतोय पिंटू पाटील याच्या बॅट मधून। व्हाट अ शॉट, पहिला मारा लेकिन सॉलिड मारा। पिकअप स्ट्रोक था, भिंगड़ी शॉट था, गेंद सीधी मिड विकेट पे, 6 रन। जिस शॉट की आवश्यकता थी उसी को लगाते हुए आणि आता मात्र Equation सामन्यामध्ये या षटकाराने वापस करताना आपण बघतोय चेरोबा कोंडगाव संघ। 7 गेंदे और 14 रन। इस मरतबा छेड़खानी महंगी पड़ी, वाइट गेंद पे बल्ला लगा दिया वहां पर पिंटू पाटिल ने। इसीलिए कहते हैं क्रिकेट में अगर और मगर को जगह नहीं, जर आणि तर नाही चालत, किंतु परंतु का तो सवाल ही नहीं उठता है। आता मात्र इक्वेशन सिद्दीक भावे सर आपण बघतोय 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे। काय म्हणाल, पाड कुठल्या संघाचं जड आहे? मेरा अपना मानना है कि अभी भी मैच 50-50 है। 6 गेंदों में 14 चाहिए। हिंदी और मराठी में कमेंट्री हो रही। चाइनीज को अभी नहीं बुलाएंगे महेश ठाकरे। 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे। व्हाट अ मॅच। रंगतदार स्थितीमध्ये सामना येऊन ठेपलेला आणि सिद्दीक भावे सरांनी म्हटल्याप्रमाणे दोन्ही संघांना समान संधी आहे। 50-50 अवस्थेमध्ये हा सामना आता पाहायला मिळतोय। लेकिन अब देखना है कि क्या दिनेश भुईर बड़े शॉट के लिए जाते हैं या फिर पिंटू पाटिल को स्ट्राइक देते हैं। हालांकि दिनेश भुईर के पास भी बहुत बड़ा क्लास है, लेकिन इस तरह की स्थिति में आपको 2 बड़े शॉट तो खेलना ही होंगे। एका बाजूला आपण पाहतोय विस्फोटक फलंदाज पिंटू पाटील तर दुसऱ्या बाजूला तंत्रशुद्ध फलंदाज दिनेश भुईर। एक चांगली जोडी अजूनही चेरोबा कोंडगाव संघाच्या मैदानामध्ये पाहतोय आणि या जोडीकडून नक्कीच विजयाच्या अपेक्षा असणार आहेत। जोपर्यंत ही जोडी मैदानामध्ये विजयाच्या आशा पल्लवीत असणार आहेत। देखिए, अगर आप 9 विकेट रख के मैच हारते तो ये तो ऐसे ही हुआ मानो आप कम पानी में डूब गए हो। आणि कमी पाण्यामध्ये बुडण्याचं दुःख खूपच असतं। गेंदबाजी के लिए प्रशांत क्या परेशान करेंगे? प्रशांत काय फलंदाजांना शांत ठेवणार? प्रशांत दिनेश भुईर के लिए पहली गेंद चॉप करने की कोशिश, बढ़िया गेंद, वाइड यॉर्कर, साइड आर्म गेंद, कौन बना के पहुंची विकेट कीपर के पास। 5 चेंडू 14 धावांची आवश्यकता। प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदलत आहे। कमाल का मुकाबला आप देख रहे, कट टू कट मैच। इसी तरह के मैचेस ऑडियंस देखना चाहती है। प्रशांत की गेंद ऑन ड्राइव किया, 1 रन बना। दूसरे के लिए निकल पड़े हैं बैट्समैन, 2 रन पूरे किए हैं। अब गेंदें बची है 4 और रन चाहिए 12। 4-12 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी चेरोबा कोंडगाव संघाला। 4 गेंदे 12 रन। प्रशांत दिनेश भुईर के लिए फिर ऑन ड्राइव किया है, लेकिन इस मर्तबा 1 ही रन लेंगे। स्ट्राइक को उन्होंने पिंटू को रोटेट किया है। 3 गेंदे 11 रन। 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता।
एका बाजूला आपण पाहतोय मैत्रीलन पालघर चेरोबा कोंडगाव, तर नुकताच वुमेन्स एशिया कप मधील सामना श्रीलंका विपक्ष टीम इंडिया सुरू झालेला आहे. आतापर्यंत 8 चषक झालेले आहेत आणि 8 पैकी 7 चषकांवर वुमेन्स संघाने नाव कोरले. प्रशांत इस मरतबा कवर ड्राइव लगाना चाहते थे, रन नहीं लिया है. क्या पिंटू पाटिल चेसिंग कंपलसरी है? 2 गेंदों में 2 सिक्सर लगाएंगे. 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. दोन्ही मोठे फटके खेळावे लागतील. देखिए इतना टोटल नहीं था कोनगांव के सामने. 54 एक रिजनेबल टोटल है. आता पूर्णपणे मॅच अंगावर आलेली आहे, सिंगावर घ्यावी लागेल. स्विंग एंड मिस, काम तमाम. पूर्णपणे शांत केलेलं आहे या कोंडगाव संघाला प्रशांत याने. आणि आता आपण म्हणू शकतोय की मजबूत स्थितीमध्ये सध्या मैत्रीलन पालघर संघ, पालघर पुढच्या फेरीमध्ये घर करण्याच्या तयारीत. प्रशांत एक गेंद करना है लीगल. अगर लीगल नहीं की तो आरके ट्रॉफी 2004 की तरह चली जाएंगी. वाइट से कुछ फर्क नहीं पड़ेगा. 1 में 10. 1 चेंडूने 10 धावांची आवश्यकता आहे. आरके ट्रॉफीमध्ये या एका चेंडूमध्ये जास्त धावा ठोकण्याचा विक्रम आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये गोंदवली मैदानावर देखील असा विक्रम काजल स्पोर्ट्स पूर्ण संघाने केला होता. बड़ी देर की मेहरबान आते आते सिक्सर से फिनिश जरूर किया, लेकिन मैच को आ रहा है 3 रन से. हार्ड लक परेश महाजन, हार्ड लक कोनगांव, चेरोबा कोन एंड कॉन्ग्रेचुलेशन मैत्री 11 पालघर. इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है जादूगर स्पिनर अनिल. 2 ओवर 11 रन 1 विकेट. मैच उन्होंने ही निकाला है. खेल की शुरुआत होंगी आपके साथ. पहली इनिंग में शुभात धुमाल और दूसरी इनिंग में मनीष पाटिल. तर आपण काही सन्मान घेणार आहोत. तर मी सन्माननीय राजेंद्रजी ठाकरे आणि महेश ठाकरे यांच्या वतीने सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत